जिथे सत्य तिथे आम्ही. एसआरए विभागावर पुन्हा प्रश्नचिन्ह. बावनकुळे मॅडम प्रकरणामुळे वाढली खळबळ, रहिवाशांचा संताप उफाळला. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. कुर्ल्यातील वत्सल्यताई नाईक नगर एसआरए प्रकरण अधिक गंभीर होत चालले असून आता एसआरए विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी अर्ज आणि पुरावे देऊनही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान माहिती अधिकारातून समोर आलेल्या कागदपत्रांमुळे एसआरए आणि संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रहिवाशांचा आरोप आहे की गरीब घरमालकांना घरे मिळत नाहीत, भाडे थकीत आहे, बिल्डिंगमधील मूलभूत सुविधा अपूर्ण आहेत, जीव धोक्यात घालणाऱ्या घटना घडत आहेत, तरीसुद्धा संबंधित विकासकांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. रहिवाशांमध्ये विशेषतः एसआरए विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू असून जर चौकशी सुरू असेल तर मग ॲक्शन का नाही, असा थेट सवाल विचारला जात आहे. वत्सल्यताई नाईक नगरमध्ये याआधी दूषित पाणी, धोकादायक लिफ्ट, अपूर्ण कामे आणि रहिवाशांना तासनतास लिफ्टमध्ये अडकून पडण्यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. तरीही परिस्थितीत कोणताही मोठा बदल झालेला नाही, असा आरोप नागरिक करत आहेत. संतप्त रहिवासी म्हणत आहेत, गरीब माणसांनी न्यायासाठी नेमकं कुठे जायचं? तक्रारी आम्ही करतो, त्रास आम्ही सहन करतो, पण कारवाई मात्र कोणावरच होत नाही. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? आणि गरीब घरमालकांना न्याय मिळणार का? या प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा तुफान न्यूज करत राहील. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. जिथे सत्य तिथे आम्ही.